नमस्कार. आज आपण महापे येथे पारधी आदिवासी पारधी महासंघ आदिवासी आपला पारधी समाजाचा बालेकिल्ला आहे. आपल्या सोबत आहेत संतोष पवारजी, पारधी समाजाचे नेते. आणि आज दिवाळी थोर समाजसेवक शरद रणपिसे साहेब आले आहेत आणि ते आज ह्या गोरगरिबांमध्ये दिवाळी साजरी करतायत. तुम्हाला काय वाटतं संतोष पवार सर, का या आज ही दिवाळी फार आगळी वेगळी होते? मी आदिवासी पारधी समाजात नाही, स्वतः मी पारधी समाजातला असल्यामुळं मी हे दिवाळी जवळून अनुभवल्या नव्हत्या. इतक्या आनंदमय दिवाळी की पारधी समाजाने आज फक्त दुसऱ्यांच्या दिवाळी करण्यामध्ये रस ठेवला होता, की फुलं विकणं, आगासी दिवं विकणं, पंत्या विकणं, रांगोळी विकणं. हे दुसऱ्यांची दिवाळी करणारे पारधी समाज हे आज जर घरी त्यांच्या आज फराळ येते, त्यांच्या मुलांसाठी कपडे येतात, तर ही माझ्यासाठी भरपूर काय आगळी वेगळी दिवाळी आहे. आणि पारधी समाजात जसं दिवाळीचा ज्योत दिवे कसे लावतात, ह्या ज्योताप्रमाणे आमच्यासाठी एक एक कार्यकर्ते आणि समाजसेवक जे आम्हाला उजाळा देतील, ते ही मोठी गोष्ट आहे. रणपिसे सारखे साहेब इथं येऊन पारधी समाजामध्ये एक ज्या खरोखरच भटकंती करून त्यांना एक लाडू एक करंजी खाताना आनंदी होतो. ज्या माणसाकडं मुबलक आहे त्या माणसाला किती पण दिलं ना तो कधी आनंदी होणार नाही. आणि जो माणूस खरंच भुक्याजलेला आहे आणि त्याला जर चटणी भाकर बी त्याच्यापर्यंत पोचली तर तो माणूस आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. हे आशीर्वाद माझ्या पारधी समाजाचा ह्या दिवाळीच्या निमित्ताने जे आमचे समाजसेवक असतील, कार्यकर्ते असतील आणि प्रशासनाने जसे आता समाजसेवक रणपिसे साहेबांसारखे नसता महादू पवारसारखे जर आमच्या पारधी समाजावर एवढं लक्ष केंद्रित करत असतील तर सरकारने का करू नये, मंत्री महोदयांनी का करू नये? ह्या लोकांनी पारधी समाजाला जे कमी गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचाव्या ही आमची विनंती आहे. ह्या दिवाळीच्या मार्फत आम्ही जे आज दिवाळी साजरी करतोय त्या दिवाळी निमित्त आम्ही सरकारला सुद्धा एक मेसेज देतो की असे कार्यकर्ते जर समाजाला घडवू शकतात तर सरकार तुम्ही ह्यांच्याकडे लक्ष देऊन ह्या समाजापर खालच्या थराला पोचून ह्यांच्यापर्यंत समजा सुविधा उपलब्ध करून ह्यांना शिक्षणाच्या माध्यमात आणून ह्यांना रोजगार देऊन ह्यांची चांगली उन्नती करावी हीच माझी दिवाळीच्या शुभेच्छा असतील. धन्यवाद. समाजसेवक रणपिसे सर, तुम्हाला काय वाटतं या पारधी समाजात आगळीवेगळी एक दिवाळी होते, कसा उत्साह आहे? मला जास्त काही बोलायचं नाही. मला खूप आनंद झाला. एक परिवार मिळाल्यासारखं मला भासत आहे आणि त्यातच माझं खूप मोठं भाग्य आहे. बाकी मला काय बोलायचं नाही. धन्यवाद. मी पत्रकार महादू पवार. हो.